हॅलो गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज 26 फेब्रुवारी 2024 सर्वांचं स्वागत आहे रॉयल बुल्स युट्यूब चॅनलमध्ये. वेळ झाली आहे प्री मार्केट इन्साइट्सची. मी अक्षय तुमच्यासाठी घेऊन आलोय प्री मार्केट इन्साइट्स. तर चला बघूया आपलं मार्केट आज कुठे ओपन होऊ शकतं, कोणत्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतात आणि त्यासाठी आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. शुक्रवारी जे आहे आपण बघितलं की प्राइस मोस्टली साइडवेज ट्रेड करत होती. एक ऑल टाइम हाय ज्यावेळी प्राइसने बनवला, एक शार्प रिव्हर्सल आपण थर्सडे गुरुवारच्या दिवशी या ठिकाणी बघितला होता आणि त्यानंतर मोस्टली जे आहे इंडायसेस किंवा मार्केट जे आहे ते एक रिट्रेसमेंट मोड बनू शकतो किंवा रेस्ट, जसं आपण डिस्कस केलं होतं की तुम्ही एक जास्त मोमेंटम सोबत अपसाइड किंवा वरच्या दिशेत पण काही प्लॅन करू नका, कारण प्राइस मध्ये त्या प्रकारची स्ट्रेंथ किंवा ताकद सध्या काही दिसत नाही. आणि तुम्ही बघितलंच असेल फ्रायडेला मोस्टली जे आहे प्राइस साइडवेज ट्रेड करत होती, फ्लॅट ट्रेड करत होती. आणि डेली टाइम फ्रेमवर जर आपण बघितलं तर एक छान छोटीशी कॅन्डल या ठिकाणी बनताना दिसते. बँक निफ्टी मध्ये सेम तसंच काहीच चित्र आहे. बट बँक निफ्टी ॲज कम्पेअर टू निफ्टी इज मोर बेरिश म्हणू शकतो, की जास्त थोडंसं वीक आहे, थोडीशी कमजोर आहे निफ्टीच्या कम्पॅरिझन मध्ये. अँड जर कधी निफ्टीने साथ दिला तर बँक निफ्टी सुद्धा या ठिकाणी आज वरच्या दिशेत मोमेंटम करू शकते. तर डेफिनेटली आपण बघणारच आहोत की पुढे काय होऊ शकतं हे डिस्कस करणार आहोत. त्यापूर्वी जर बघितलं युएस मार्केट्समध्ये काय झालंय फ्रायडेच्या दिवशी, तर तुम्ही बघू शकता की एक खूप मोठा गॅपअप आणि तो गॅपअप सस्टेन करून सुद्धा एक हायर लेवल्सला क्लोजिंग आणि त्यानंतर एक पॉज म्हणू शकतो किंवा साइडवेज प्राइस ऍक्शन किंवा फ्लॅट प्राइस ऍक्शन. एक लक्षात घ्या की ज्या प्रकारे युएस मार्केट सध्या परफॉर्म करत आहे किंवा जी प्राइस ऍक्शन युएस मार्केट्समध्ये आपल्याला सध्या दिसते, तुम्ही बघू शकता की सरळ रेषेत तुम्ही बघू शकता की प्राइस जे आहे ट्रॅव्हल करते. एक अपसाइड मुवमेंट जी आहे ती विदाउट एनी हेवी किंवा डीप रिट्रेसमेंट. तर एक रिट्रेसमेंट डेफिनेटली युएस मार्केट्समध्ये ड्यू आहे. ड्यू म्हणजे पेंडिंग आहे. तुम्ही S&P बघू शकता, तुम्ही त्यानंतर डाउजन्स बघा, तर हायर लेवल्सला जे आहे सेशन ऑन सेशन तुम्हाला क्लोजिंग मिळतात. बट एक रिट्रेसमेंट डेफिनेटली पेंडिंग आहे. तर यानंतर फॉलोअप किती प्रमाणात त्या ठिकाणी या प्राइस ऍक्शनला मिळतोय हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार. आणि जी की मोमेंट आपण बघायला मिळाली युएस मार्केट्समध्ये, तर मे बी दॅट वॉज ड्यू टू सम इव्हेंट आपण म्हणू शकतो, किंवा एक निविडिया स्टॉक जो आहे तर त्याच्या जे की रिझल्ट्समुळे आणि त्या मीटिंगमुळे मे बी हे की युएस मार्केट्समध्ये आपल्याला जे आहे प्राइस ऍक्शन बघायला मिळाले. डॉलर इंडेक्स जर बघितलं आपण, तर डॉलर इंडेक्स सध्या थोडंसं फ्लॅट ट्रेड करतोय आणि फॉल येत नाही डॉलर इंडेक्स मध्ये. हे तुम्ही ऑब्झर्व करण्यासारखी गोष्ट ही आहे की ज्या प्रकारे युएस मार्केट्स रोज प्रत्येक सेशन मध्ये एक नवीन हाय बनवत आहे, तरी सुद्धा त्या उलट युएस डॉलर इंडेक्स जे आहे आणि 10 इयर यील्ड बॉन्ड्स जे आहेत ते बिलकुल या ठिकाणी फॉल येत नाही त्यांच्यामध्ये. ओके, ते काही रिट्रेस करत नाही. तर हे एक थोडंसं आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जे युएस मार्केट्स नवीन हाय बनवतात तर त्या लेवल्सला ते सस्टेन करतील, तर याबद्दल थोडंसं या ठिकाणी शंका वाटते. सो येस, फॉलोअप गरजेचं आहे त्या ठिकाणी. जर आला तर डेफिनेटली पुढचे जे काही आहे गोष्टी आपण अनालाइज करू शकतो. त्यानंतर इंडिया विक्स जर आपण बघितलं तर इंडिया विक्स ट्रेड करताय सध्या 14 या लेवलच्या आसपास. थोडंसं व्होलॅटिलिटी या ठिकाणी सेटल डाऊन झालेली दिसते इंडियन मार्केट्समध्ये, जे की चांगलं आहे बुलिश मार्केटसाठी. मार्केटला जर वर जायचं असेल तर ही व्होलॅटिलिटी कमी झालेलं थोडंसं डेफिनेटली फेवरमध्ये आहे. त्यानंतर जर आपण बघितलं गिफ्ट निफ्टी आज कुठे ट्रेड करते, तर गिफ्ट निफ्टी सध्या ट्रेड करते 22,238 आणि जे की आपल्याला सजेस्ट करते एक फ्लॅट ओपनिंग. आज आपण फ्लॅट ओपन होऊ शकतो. फ्लॅट ओपन झालं तर कशा प्रकारे आपल्याला आज इंट्राडे प्लॅन करायचा आहे आणि त्यानंतर कोणते लेवल्स महत्वाचे आहेत तर बघूया. छोट्या टाइम फ्रेमवर जर आपण आलो 15 मिनिट्स, तर ऑलरेडी सर्व लेवल्स ड्रॉ केलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी बघू शकता की प्राइसने एक ऑल टाइम हाय बनवला गुरुवारच्या दिवशी आणि त्यानंतर फ्रायडेला सुद्धा एक छान गॅप ओपनिंग करून प्राइस जी आहे ती खाली रिट्रेस झाली. तर आता एक ऑल टाइम हाय जो आहे 22,296, जवळपास 22,300 या लेवलचा एक ऑल टाइम हाय या ठिकाणी प्राइसने निफ्टीमध्ये बनवलेला आहे आणि प्राइस जी आहे ती साइडवेज होती. सिंपल प्राइस ऍक्शन आहे किंवा आज सिंपल एक प्लॅन तुम्ही करू शकता की डेफिनेटली मार्केट सध्या बुलिश झोन मध्ये आहे किंवा बुलिश स्टेट मध्ये आहे. सेंटिमेंट डेफिनेटली बेरिश आहे. तर तुम्हाला ही ट्रेंड लाईन या ठिकाणी तुम्ही ड्रॉ करू शकता आणि या फ्लॅट ट्रेडिंग झोन मधनं जसं प्राइस वरच्या दिशेत क्लोज येईल तर तुम्ही डेफिनेटली बुलिश या ठिकाणी पोझिशन्स किंवा तुम्ही लॉंग साइड या ठिकाणी बेट करू शकता. ओके, वरच्या दिशेत. तुम्हाला बघायचं काय आहे की प्राइस जर इथे कुठे फ्लॅट ओपन झाली आणि त्यानंतर प्राइस हे जे की झोन आहे 22,180 याला जर खाली ब्रेक केलं, तर ब्रेक केल्यावर तुम्ही शॉर्ट करू नका. ओके, जे की फ्रायडेचा लो आहे त्याला ब्रेक करून जर प्राइस खाली गेली तर सेल करू नका. तर तुम्हाला काय हवंय की प्राइस परत रिट्रेस होते या झोनला वगैरे, किंवा जे की फ्रायडेचा लो आहे त्याला एक टेस्ट केलं, एक वेळा रिटेस्ट केलं आणि त्यानंतर परत जर खाली जात असेल
तर तुम्हाला सेल करायचं आणि तुमचं जे टार्गेट असेल ते असेल 22,100 आणि 22,100च्या खाली पण प्राइस जर सस्टेन झाली तर 22,000 हे नेक्स्ट तुमचं टार्गेट असेल. अशा प्रकारे एक शॉर्ट साईड आपण बेट करू शकतो. बट हे जे की मी आता सांगितलं याची प्रोबॅबिलिटी थोडीशी कमी आहे. सो प्रोबॅबिलिटी कसली जास्त वाटते की प्राइस जर इथे फ्लॅट ओपन झाली तर एक खाली ब्रेकडाऊन देऊन किंवा थोडंसं खाली रिट्रेस करून मे बी प्राइस एक वर आली आणि त्यानंतर बाय कधी करायचे बघा. प्राइस वर येऊन जर एक हायर लो बनवते म्हणजे ते की पहिला लो बनवला तर त्या लो पेक्षा प्राइसने हायर लो बनवलाय असं जर तुम्हाला दिसतंय किंवा प्राइस एक बेस बनवते आहे असं डबल बॉटम सारखा असा बेस बनवते आणि त्या झोनचं जर या ठिकाणी ब्रेकआउट जर प्राइसने दिला तर डेफिनेटली तुम्ही वरच्या दिशेत ट्रेड करू शकता. पहिलं टार्गेट तुमचं ऑल टाइम हाय असेल आणि त्यानंतर पण तुम्ही प्राइसला फॉलो करून या ठिकाणी स्टॉप लॉस ट्रेल करत जाऊन एक छान टार्गेट अपसाईड तुम्हाला या ठिकाणी वरच्या दिशेत मिळू शकतात. कारण ट्रेंड सोबत जर तुम्ही ट्रेड कराल तर प्रोबॅबिलिटी जास्त असेल की तुमच्या फेवर मध्ये मोस्ट ऑफ गोष्टी काम करतील. ओके येस, जसं मी सांगितलं की जो की डेटा सुद्धा आपल्याला दिसतोय तो थोडासा 0.8 पीसीआर आहे. काइंडली नॉट सो बुलिश आणि नॉट सो बेरिश आपण असं पण म्हणू शकतो. सो डेटा इज मोस्टली साइडवेज. सो ही सुद्धा फार जास्त शक्यता आहे की आपण एक फ्लॅट ट्रेडिंग सेशन सुद्धा बघू शकतो आणि मी सर्वांना ऑलरेडी ह्या गोष्टी नोटिफाय केल्या आहे की मार्केटकडनं खूप जास्त अपेक्षा करू नका कारण हे वर्ष जे आहे ते फार वोलेटाईल असणार आहे. टू अँड फ्रो मुवमेंट्स तुम्हाला मार्केटकडनं मिळतील. इलेक्शन्स आहेत आणि खूप सारे इव्हेंट्स आहेत. इव्हन आपलं तर इलेक्शन्स आहे इंडियाचे इलेक्शन्स तर डेफिनेटली आहे. युएसचे सुद्धा इलेक्शन्स आहेत. सो जास्त काही अपेक्षा ह्या वर्षी तरी 2024 मध्ये मार्केटकडे केली नाही पाहिजे. तुम्ही जे की छोटे छोटे ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्यामध्ये तुम्ही एक छोटे छोटे प्रॉफिट्स बुक करून कसं काही मोठं करू शकतो आपण यावरतीच यावर्षी ही एक स्ट्रॅटेजी तुम्ही या ठिकाणी ह्या वर्षी ठेवली पाहिजे. तर यातच डेफिनेटली तुम्ही खूप छान करू शकता. सो सर्वांना समजलं असेल आज काय करायचं आहे आणि बँक निफ्टी पण मध्ये जर पण आपण बघितलं तर बँक निफ्टी थोडीशी जास्त बेरिश होती बट बँक निफ्टीने पण एक सपोर्ट जर घेतला या लेवलच्या आसपास जर 46,696 म्हणू शकतो किंवा 46,600 ह्या लेवलच्या वर जर बँक निफ्टीने सस्टेन केलं तर डेफिनेटली बँक निफ्टी सुद्धा निफ्टी सोबत वर जाऊ शकते. ही एक ट्रेंड लाईन या ठिकाणी तुम्हाला दिसते. ह्या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट या ठिकाणी तुम्हाला हवा आहे आणि बँक निफ्टीने जर 46,600 खाली डाऊन साइड ब्रेक केले आणि हा लो पण या ठिकाणी डाऊन साइड ब्रीच केला तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला थोडंसं एक फॉल बघायला मिळू शकतो. तुम्ही बघू शकता निफ्टी हायवर हाय बनवते आणि बँक निफ्टी त्या तुलनेत थोडंसं या ठिकाणी आपल्याला थोडं नाही जास्तच वीक दिसते. बट हा एक लक्षात ठेवा की बँक निफ्टीला जर कम बॅक करायचं तर एक ट्रेडिंग सेशन पण पुरेसं आहे आणि बँक निफ्टी तुम्ही बघत राहाल अशा मुवमेंट बँक निफ्टीमध्ये सुद्धा तुम्हाला मिळू शकतो. सो 47,200 जसं ब्रेक झालं तर एक मी जसं सांगितलं 600 पॉईंटचं टार्गेट आहे डायरेक्टली बँक निफ्टीमध्ये तर हे विसरू नका. सो येस, हे कदाचित ब्रेकआउट देण्या अगोदर बँक निफ्टी डेफिनेटली तुमचे पेशन्स टेस्ट करणार आहे. असं नाही ना सरळ तुम्हाला तुमच्या समोर हे जाता नाही दिसेल तर एवढं इझिली तुम्ही ते नाही मिळू शकणार आहे. सो डेफिनेटली खूप सारे पेशंट टेस्ट करेल, तुम्हाला ट्रॅप करेल, तुम्हाला खोटं ब्रेकआउट वगैरे दाखवेल आणि मग त्यानंतर वर जाईल. तर हेच मार्केट असतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे. सो येस, सर्वांनी अशा गोष्टींसाठी प्लॅन करा. आज मंडे आहे अँड येस ट्रेड विथ प्रॉपर रिस्क अँड मनी मॅनेजमेंट. सर्व जे काही रिस्क मॅनेजमेंट आहे आणि मनी मॅनेजमेंट आहे त्याला फॉलो करून तुम्हाला ट्रेड करायचं. ओव्हर एक्सपोज करायचं नाही. एन्जॉय करा आजचं ट्रेडिंग सेशन. भेटूया आपण नेक्स्ट इनसाइट्स मध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच एव्हरीवन. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.